नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील 4 आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात। अंबड गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखा सातत्याने कारवाई करत आहे। दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर येथे रिक्षाचालक समाधान रमेश अहिरे यांच्यावर किरकोळ कारणावरून टोळक्यांनी हल्ला केला होता। आरोपींनी शिवीगाळ करत बाटली फोडून डोक्यात मारहाण केली, तसेच फेवर ब्लॉकने वाहनाचे नुकसान केले होते। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अंबड गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामवाडी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून चौकशीत इतर साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर संकेत उर्फ डुब्बा हिरामण गांगुर्डे, रोहित उर्फ खंगा भास्कर झोले आणि यश उर्फ बापू आतिश शेलार या तिघांना प्रबुद्धनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। सर्व 4ही आरोपी हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर तसेच अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।